पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन. मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषद आणि प्रदर्शनालाही उपस्थित राहणार. मेट्रो 3च्या शेवटच्या टप्प्याचंही लोकार्पण. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल पाटील यांना निमंत्रण. दरम्यान स्थानिक भूमिपुत्रांकडून विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होती. शरद पवारांनाही नवी मुंबई विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण. शरद पवार विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा. 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. कोरडवाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 18,500 रुपयांची. हंगामी बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 27,000ची मदत मिळणार. बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 32,500 रुपये मदत मिळणार. सरकारची घोषणा. आतापर्यंतचं सगळ्यात मोठं पॅकेज. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर ताण सहन करावा लागेल. केंद्राला प्रस्ताव देण्यासंदर्भातही कार्यवाही सुरू. फडणवीसांची माहिती. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करूच, पण कर्जमाफीपेक्षा थेट मदतीची आज गरज. उद्धव ठाकरेंच्या कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी नियमित कर्जमाफी करणाऱ्यांना सवलतीचं आश्वासन पूर्ण न केल्याचाही आरोप. खरडून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टरी 3,47,000ची मदत मिळणार. 47,000 रुपये कॅश तर 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देण्याची फडणवीसांची घोषणा. प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000. कुक्कुट पालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत. राज्य सरकारची घोषणा. तमिळनाडू आणि कर्नाटकपेक्षा आपण शेतकऱ्यांना जास्त मदत दिली. उपमुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यानं 2 हेक्टरच्या पुढे 3 हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतलाय. 2 हेक्टर पुढील भार राज्य सरकार उचलणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख तर जखमी व्यक्तींना 74,000 रुपये ते 2.5 लाख देण्याचा निर्णय. घरगुती भांडी वस्तूंचं नुकसान झाल्यास 5,000 प्रति कुटुंब आणि दुकानदार आणि टपरीधारकांना 50,000 रुपये देण्याची घोषणा. पाऊस पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरं बांधून देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. नुकसानग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करणार. कर्ज वसुलीला स्थगिती. जमीन महसुलातही सूट. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटींची तरतूद. दरम्यान विहिरीमध्ये गाळ गेलेल्यांना 30,000ची मदत करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेमधून घोषणा.